नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत नवरात्रनिमित्त देवीची ओटी भरण्यासाठी। तर कुठे आलो आहे तर आपण आलेलो आहोत दादर सिद्धिविनायक मंदिरच्या मागे असणाऱ्या कामना सोसायटी म्हणजे कामनादेवी या देवीची ओटी भरण्यासाठी म्हणून आता इथे आपण आलेलो आहे। दरवर्षी आपण न चुकता देवीच्या दर्शनासाठी आणि देवीची ओटी भरण्यासाठी येतो। मंडळी, आज दुपारी आपण गेलो होतो दादरला डी ठाकूरवाडी येथे त्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी आपण आलेलो आहोत कामनादेवीच्या दर्शनासाठी आणि देवीची ओटी भरण्यासाठी। मंडळी, आपण बघू शकता कामना सोसायटी आणि या ठिकाणी देवी बसलेली आहे। तर चला देवीचं दर्शन घेण्यासाठी ये। बघा मंडळी, इथून आतमध्ये गेलो की यासमोर इथे कॉर्नरला देवी इथे बसलेली आहे। कामनादेवीच्या दर्शनाला आलो आणि आपलं काय नशीब आहे, दरवर्षी आपण येतो आणि आपल्याला बरोबर आरतीच्या टायमात आपण येत असल्यामुळे देवीची आरती आपल्याला मिळते आणि खूप अशी छान आणि सुंदर अशी आरती आपल्याला मिळाली। देवीच्या आरतीमध्ये आपण सहभागी झालो आणि गौरी बघा तिथे आहे, ओटीसाठी लाईन लावले। पिशवी आली, पिशवी पाहिजे, राहू दे राहू दे राहू दे। बाजू असं फक्त जवळून शूट देवीला शूट समोर। अण्णा आरतीचा प्रसाद दे, 2 समोसा आधी ओटी भरते तिथे बायको। देवीचा प्रसाद चला मंडळी, छान देवीचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आल्यानंतर आहे ना खूप प्रसन्न वाटतं। खरं तर या देवीची प्रतिमा आमच्या घरी आहे आणि तिची पूजा आम्ही दरवर्षी करत असतो। आज ही घरी आम्ही त्या देवीची पूजा केली आहे आणि इथे देवीची ओटी भरण्यासाठी आलो। खूप सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याला देवीची आरती मिळालेली आहे। या टायमात येतो आणि आपल्याला आरती मिळते, खूप छान। कामनादेवी सोसायटी आणि इथे असणारा नवरात्र उत्सव, खरं तर अष्टमीला जो कार्यक्रम असतो ना त्या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपण येतो आणि यावर्षीसुद्धा आपण पुन्हा येण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कारण अष्टमीच्या दिवशी इथे प्रसिद्ध असा यांचा महाप्रसाद असतो, तो महाप्रसाद घेण्यासाठी म्हणून आपण नक्की येऊयात। पण आता देवीची आरती झाल्यानंतर जो प्रसाद दिला जातो तो आपण पाहूयात। बघा खूप शिस्तबद्ध पद्धतीने सगळे प्रसाद घेत आहेत।
आणि ही प्रसादासाठी लाईन आहे कामनादेवीची. तर मंडळी आता आपण वरळीतल्या स्वयंभू जरीमरी मातेच्या दर्शनासाठी आलो आहोत. शिवाजीनगर दूरदर्शनच्या समोर असणारी जरीमरी माता. आणि या मंदिराला आता जाऊन आपण देवीचे दर्शन घेऊया. आपल्या मांगे हां नाही नमस्कार बरे आहेत ना. कार्यक्रम हा श्री स्वयंभू जरीमरी माता मंदिर अंबे माता. आरती ओटी घे ना. आरती आहे का. नाही नैवेद्य लावलं आहे. नैवेद्य नंतर आरती घ्या पण ते नैवेद्य काढला ना की मग तुमची ओटी घ्या. 5 मिनिटं लावा. मंदिरामध्ये आलो आहे आणि देवीला नैवेद्य दाखवत आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ ते थांबावं लागणार आहे. ठीक आहे आता ओटी वगैरे घेतली आहे. बघा आता इथे देवीला नैवेद्य दाखवून झाला की आपण ओटी भरू. मंडळी जरीमरी मातेच्या दर्शनासाठी आलो होतो आणि छान देवीचं दर्शन झालं. देवीची ओटीसुद्धा भरली आहे आणि आता इथून आपण घरी निघालो आहे. तर मंडळी आज कामनादेवी आणि जरीमरी मातेचं दर्शन आपण घेतलं, त्यांची ओटी भरली. तर हा देवीच्या दर्शनाचा ब्लॉग केला होता. तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता हा व्हिडिओ मी आत्ता तरी इथे थांबवतो आहे. आज पाऊस पण थांबलेला आहे, नाही तर मुंबईमध्ये भरपूर पाऊस होता. आरतीला सुरुवात झाली. तर भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.